आयोजित केलेल्या या ब्रेनस्टॉर्मिंग सेशनसाठी उपस्थित असलेले राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील, माननीय बाळासाहेब पाटील, राजेशजी टोपे, दांडेगावकर साहेब, मोरकुटे साहेब, सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी, चेअरमन, संचालक, मॅनेजिंग डायरेक्टर्स आणि सर्व माझ्या सहकारी मित्रांनो, मी पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळी इनॉग्रेशन सेशनपासूनच जॉईन होणार होतो, परंतु काही अर्जंट कमिटमेंट्स निघाल्यामुळं मला पहिले या सप्ताहामध्ये किंवा या कॉन्फरन्समध्ये सहभागी होता आलं नाही. आजच्या या परिषदेचा उद्देशच केंद्र सरकारने शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 मध्ये काही बदल करण्याच्या दृष्टिकोनामधून एक प्रारूप प्रसिद्ध केलेलं आहे, ड्राफ्ट प्रसिद्ध केले आहे आणि जे स्टेक होल्डर्स आहेत, इंडस्ट्री असेल किंवा बाकीचे लोक असतील, त्यांच्या सजेशन्स किंवा ऑब्जेक्शन्स केंद्र सरकारने मागवलेले आहेत. ज्या वेळेला मला हे लक्षात आलं त्यावेळेला मी नॅशनल फेडरेशनला फोन केला, नाईक नवऱ्यांना, हर्षवर्धन पाटील साहेबांशी बोललो, साखर संघाशी बोललो आणि सगळ्यांना विनंती केली की आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने किंवा शुगर इंडस्ट्रीच्या बाजूने काही व्हॅलिड ऑब्जेक्शन सजेशन्स जर असतील तर ते आपण जास्त प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे. आणि त्यांनी माझा फोन जायच्या आधीच कारवाई सुरू केलेली होती. राज्य साखर संघाने सुद्धा त्यांचा ड्राफ्ट तयार केलेला आहे. त्यांना विनंती केली की तुम्हाला शेअर करा. राष्ट्रीय महासंघाला सुद्धा विनंती केली की तुमचा ड्राफ्ट मला शेअर करा. आणि तो ड्राफ्ट म्हणजे प्रस्तावित तरतूद, प्रस्तावित दुरुस्ती आणि त्याचा अपेक्षित परिणाम, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत साखर इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून. आता केन कंट्रोल ऑर्डर तसं पाहिलं तर याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये संशोधन होण्याची गरज आहे. कारण केन कंट्रोल ऑर्डर ज्यावेळेला इश्यू केली त्यावेळेला प्रत्येक कारखान्याला एरिया ऑफ ऑपरेशन त्या ठिकाणी ठरवून देण्यात आलेलं होतं. आजच्या तारखेला एरिया ऑफ ऑपरेशन हा काही मुद्दा शिल्लक राहिला नाही. कुठलाही कारखाना कुठेही जातो, ऊस तोडून आणतो आणि त्याच्यामध्ये जी आत्ता परिस्थिती आपण पाहतोय ती परिस्थिती. काही दिवसापूर्वी मी बाकीच्या याच्यात नंतर येतो. आपण आता जे नाईक नवरेंनी सांगितलं की गूळ या गोष्टीच्या संदर्भामध्ये एक प्रस्तावित दुरुस्ती आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे ते आपण जागरी किंवा खांडसारीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोललेलं आहे. आता जी किंमत आहे त्या किमतीमध्ये जी साखरेची म्हणजे किंवा शुगर केनची जी किंमत आहे ती किंमत, त्याच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याच्यावर चर्चा झालेली आहे. खांडसारी उत्पादकांच्यावर काही बंधनं आणावी. कारण आजकाल काय होतं आहे, मग सहकारी कारखानदारी असेल किंवा खाजगी कारखानदारी असेल, त्यांना अनेक प्रकारची नियंत्रणं केंद्र सरकारकडून केली जात आहेत आणि मग त्याच्यामध्ये FRPची किंमत केंद्र सरकार ठरवते
एक्सपोर्टची पॉलिसी केंद्र सरकार ठरवतं आहे. MSPची किंमत केंद्र सरकार ठरवतं आहे. आणि मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लायची जी थेरी आहे, त्या डिमांड आणि सप्लायच्या थेरीमध्ये एक प्रकारे कारखाने अडचणीमध्ये येतात. आता काही राज्यांमध्ये जे FRPचा विषय ज्यावेळेला आला त्यावेळेला असा एक निर्णय आपल्या महाराष्ट्रात तरी झाला, बाकीच्या राज्यात झाला की नाही मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांचा ऊस आल्यापासून 15 दिवसाच्या आत, म्हणजे समजा 1 ते 15 तारखेपर्यंत ऊस जर आला असेल तर 30 तारखेच्या आतमध्ये त्यांना FRP तुम्ही दिली पाहिजे. आणि ती जर FRP आपण देऊ शकलो नाही तर मग त्याच्यावर साखर आयुक्त लगेच तुम्ही अमुक अमुक व्याजाने त्या शेतकऱ्यांना पैसे द्या, अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी काढतात. आणि हे महाराष्ट्रामध्ये सगळेच कारखाने पाळतात, पण अजूनही बऱ्याच वेळेला गुजरातचा उल्लेख केला जातो की गुजरातमध्ये ऊसाची जी किंमत आहे ती एका टप्प्यामध्ये न देता 3 टप्प्यामध्ये दिली जाते. तिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आक्रमक शेतकरी नेत्यांच्या पासून तर हे सगळे प्रश्न आपल्या दृष्टीने उभे राहतात. नाही तर लगेच मग शुगर कमिशनर तुमची RRC का करू नये, तुम्हाला दंड का करू नये, FRP नाही दिली तर तुम्हाला क्रशिंग लायसन्स आम्ही कसं देणार नाही, हे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून मग नक्की गुजरात मॉडेल काय आहे, महाराष्ट्राचं मॉडेल काय हे पाहिलं पाहिजे. पण याच्यामधला एक जी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये वारंवार चर्चा केली जाते की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या शेतकऱ्याचा ऊस घेऊन येतो त्यावेळेला त्याच्या तोडणीपासून, वाहतुकीपासून, वाहतूकदारांच्या कमिशनपासून हा सगळा खर्च कारखान्याच्या माध्यमातून केला जातो. पण गुजरातमधल्या शेतकऱ्यांना मात्र त्यांची ज्यावेळेला FRP जाहीर केली जाते त्यावेळेला, इफ आय एम रॉंग प्लीज करेक्ट मी, की गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडून हा कारखान्याच्या गेटपर्यंत आणून पोहोचवण्याच्या संदर्भातली तिथली एक पद्धत आहे. आता आपल्याला ज्यावेळेला कारखाना सुरू करायचा असतो, रिपेअर, मेंटेनन्स, वेअर अँड टेअर वगैरे सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्याबरोबरीने मोठ्या प्रमाणामध्ये या तोडणी यंत्रणा आणण्यासाठी ॲडव्हान्सेससुद्धा आपल्याला द्यायला लागतात. बऱ्याच वेळेला त्या ॲडव्हान्सेस सगळे रिकवर होतात, कधी रिकवर होत नाही. त्याच्यामध्ये देखील कारखान्यांना लॉस त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळेला सहन करावा लागतो. आणि म्हणून ही जी पद्धत आहे युनिफॉर्म, मग जर केन कंट्रोल ऑर्डर किंवा केंद्र सरकारचा कुठलाही कायदा हा जर देशासाठी लागू असेल तर जे गुजरातमध्ये घडतं आहे ते महाराष्ट्रामध्ये का घडत नाही, याचा सुद्धा आपण शुगर इंडस्ट्रीने विचार केला पाहिजे. आणि ज्या वेळेला शेतकऱ्यांचे नेते आंदोलन करतात ते नेहमी हे उदाहरण देतात की इथं तुम्ही 3200 रुपये FRP देताय आणि गुजरातमध्ये 4100 किंवा 4200 रुपयाची FRP दिली जाते. पण याचा खुलासा कोणी करत नाही त्याच्यामध्ये की आपली FRP ठरवताना सरकारने ठरवून दिलेली जरी FRP असेल तरी त्या FRPमधून आपण HNT वगैरे सगळं वसूल करून घेऊन मग त्याची शेतकऱ्याची FRP आपण त्याच्यामध्ये ठरवतो आणि त्याच्यावर मग ती ऊसाची किंमत त्या ठिकाणी ठरते. याच्यामुळं आज अशी परिस्थिती आहे, एकतर आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कारखान्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे, स्पर्धा मोठी आहे. 10,000 टनी, 20,000 टनी कारखाने आहेत.
पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे मोठे कारखाने त्यांची क्षमता वाढल्यामुळं त्यांना घाई असते की लवकरात लवकर ऊस कसा तोडून आणायचा आणि लवकरात लवकर क्षेत्र कसं रिकामं करायचं. कारण प्रत्येक कारखान्याचं टार्गेट हे जास्तीत जास्त गाळपाचं असतं आणि ते कारखान्याच्या दृष्टीने सोयीचं पण आहे. परंतु ज्या वेळेला आपण ही परिस्थिती पाहतो त्यावेळेला आजूबाजूचे जे कारखाने आहेत, मग 2,500 टनी असेल, 5,000 टनी असेल, 1,500 टनी असेल, या कारखान्यांना ऊस उपलब्ध होत नाही. आता काही ग्रुप तर असे आले त्यांना केंद्र सरकारचा कायदा लागू नाही, त्यांना राज्य सरकारचा कायदा लागू नाही, ते मनाला येईल तेवढे FRP जाहीर करतात, मनाला येईल तेवढा तोडणे ॲडव्हान्स जाहीर करतात. आता शेतकऱ्यांचे पैसे देतात का नाही देतात माहिती नाही. बाकीच्या कारखान्यांना टनामागे 500-600 रुपयाचा लॉस होतोय असा माझा हिशोब आहे. मी जो साखर कारखाना चालवतो, आमचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, चांगली आमची आर्थिक स्थिती चांगली आहे. पण आता हे सगळं करत असताना जर कारखान्याच्या गेटवर ऊस आल्याच्या नंतर, त्याचं गाळप केल्याच्या नंतर त्याचा मिळणारा भाव, त्याची FRP, त्याचं गोडाऊनमधलं स्टॉक, त्याच्यावर बँकेचं घेतलेलं कर्ज, त्याच्यावर बँकेला द्यावं लागणारं व्याज आणि पुन्हा रिलीज मेकॅनिझम जो आहे त्या रिलीज मेकॅनिझममुळे आयदर विदिन कंट्री और आउटसाईड कंट्री, तर त्या रिलीज मेकॅनिझममुळं कारखान्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला अडचण होते आणि मग त्याच्यामध्ये आता आपली सगळ्यांची बॅलन्स शीट हळूहळू बिघडत चाललेली आहे. आणि जर आता वेळीच केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने उपाययोजना नाही केल्या, आपल्याला मदतीचा हात नाही दिला, तर या साखर कारखानदारीच्या पुढे एक गंभीर असं संकट उभं राहील आणि सरकारचा सपोर्ट मिळाला नाही तर मी खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 3 ते 4 वर्षात महाराष्ट्रातले निम्मे तरी कारखाने, मग ते सहकारी असू दे नाही तर खाजगी असू दे, हे कायमस्वरूपी बंद होतील. कारण कारखाना चालतोय 100 दिवस, व्हायबिलिटीसाठी तो चालला पाहिजे 160 दिवस. उरलेल्या दिवसाचा पगार कर्मचाऱ्यांना घरी बसून द्यावा लागतोय. कारखान्यांवरचं बर्डन वाढत चाललेलं आहे. शुगर प्राईसच्या फ्लक्च्युएशनप्रमाणे आपल्याला ज्या अडचणी येतात या सगळ्या अडचणी, आणि त्याच्यामुळं असं जे म्हटलं जातं की शुगर इंडस्ट्री आता डेथबेडवर आहे, आणि हे 100% खरं आहे की ही इंडस्ट्री आता डेथबेडवरच आहे. आता याच्यामध्ये सुधारणा जर करायच्या असतील तर काय करायचं? तर हा सगळा विषय घेऊन मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला बजेटवरची जनरल चर्चा होते त्यावेळेला त्या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला, संपूर्ण मीडियाला, संपूर्ण लोकांना, शेतकऱ्यांना हे माहीत व्हावं म्हणून. नॉर्मली ती माझी पद्धत नाही, मी बजेटवर बोलतो तेव्हा बजेटवरच बोलतो, पण यावेळेला मी बजेटचे दुसरे ॲस्पेक्ट लक्षात न घेता मुख्यमंत्री महोदयांना सभागृहात सांगितलं, आज ही इंडस्ट्री अशी अडचणीत आहे की ज्या इंडस्ट्रीमधून महाराष्ट्र राज्याला दरवर्षी 8,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू मिळतो. आता ती इंडस्ट्री अडचणीत असताना तुम्ही यांना मदत केली पाहिजे. आणि आत्ता मी याच्या आधी जे विस्तारानं तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडलं हे महाराष्ट्र विधानसभेच्या रेकॉर्डवर त्याच्यामध्ये मांडलं. मग मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय थोडा समजून घेतला. जयंतराव पाटील आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. त्यांनी उत्तराच्या भाषणात सांगितलं की हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मी संबंधितांची एक बैठक बोलवतो, आणि ती एक बैठक त्यांनी बोलवली. बैठकीत या सगळ्या विषयाची चर्चा झाली.
राज्य सरकारने काय करायचं पॉलिसीमध्ये, केंद्र सरकारने पॉलिसीमध्ये काय करायचं, आणि फायनान्शियल मॅटर्समध्ये बँका काय करणार. आता जर बॅलन्स शीट इतकी खराब झाली असतील आणि तुम्हाला जर उचलच दिली नाही उद्या बँकांनी प्री सिजनल, तर कारखाने सुरू होऊ शकतील असं आपल्याला वाटतं. कारखाने सुरूच नाही होऊ शकणार. सुरू झाले तर 100 दिवसाच्या वर चालणार नाहीत, कारण आता यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळं किती वेळेमध्ये होईल किंवा नाही होईल त्याच्यामधून आपल्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल. परिणामी ऊसाचं उत्पन्न सुद्धा घटणार आहे, आणि ऊसाचं उत्पन्न ज्या वेळेला घटेल त्यावेळेला पुन्हा हे जे सायकल आहे, दुष्टचक्र ज्याला आपण म्हणूया, या सायकलमध्ये कारखाने अधिक अडचणीत जातात. आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या, मग साखर संघाचेही प्रतिनिधी होते, नॅशनल फेडरेशनचे प्रतिनिधी होते, राज्य बँक होती, चीफ सेक्रेटरी, प्लॅनिंग सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, सहकार सेक्रेटरी, साखर आयुक्त, जेवढ्या संबंधित आपल्याशी एजन्सी आहेत किंवा जे प्रमुख आहेत ते सगळेजण, दोन्ही शिंदे साहेब नव्हते येऊ शकले पण सुनेत्रा वहिनी त्या मीटिंगला उपस्थित होत्या. सगळं ऐकून घेतल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हर्षवर्धनजी पण होते माझ्याबरोबर, त्यांनी सांगितलं की मी एक संबंधिताची मीटिंग बोलवतो. मीटिंग त्यांनी ती घेतली आणि मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी करतो आणि ती कमिटी त्यांचा रिपोर्ट देईल. त्यांनी तो 2 दिवसात द्यावा आणि मग त्याच्यामधले जे शिफारशी ज्या आहेत मुख्य सचिवांच्या समितीच्या, तर त्या शिफारशीप्रमाणे राज्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टीचा निर्णय करायचा ते निर्णय आपण इथं करू. केंद्रामध्ये जो निर्णय करायचा आहे त्या केंद्रामधल्या निर्णयासाठी मी स्वतः आपल्यातल्या काही प्रतिनिधींच्या समोर केंद्र सरकारकडे यायला तयार आहे. आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ आणि त्या डेलिगेशनमध्ये केंद्र सरकारच्या समोर आपण आपल्या सगळ्या भूमिका त्या ठिकाणी मांडू. अधिवेशन संपलं, मीटिंगचे मिनिट्स व्हायलाच 1 महिना लागला. कसं तरी मागे लागून ते मीटिंगचे मिनिट्स पुरे करून घेतले. मग आता जबाबदारी आली, कमिटी कॉन्स्टिट्यूट झाली. मग जबाबदारी आली मुख्य सचिवांची. मग परत एकदा सुनेत्रा वहिनी मी बसून मुख्य सचिवांना फोन केला की तुम्ही ताबडतोब मीटिंग घ्या. आता ती मीटिंग मुख्य सचिव म्हटले मी 2 दिवसात घेतो आणि त्याचा काय निर्णय करायचा तो करतो. त्याप्रमाणे मुख्य सचिवांच्या मीटिंगचा त्यांनी मीटिंग घेतली, त्याचं प्रोसिडिंगसुद्धा झालेलं आहे. आता हे झालेलं जे प्रोसिडिंग आहे हे आता पुन्हा अप्रूव्ह व्हायला लागेल. पुन्हा त्याचा तो त्या प्रोसिडिंगला किती वेळ लागतोय काय लागतोय मला माहीत नाही. परंतु परवा परत एका कार्यक्रमामध्ये पनवेलला श्री रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम होता. त्याला मुख्यमंत्री आले होते, गडकरी साहेब आले होते, शरद पवार साहेब आले होते, मी होतो त्या कार्यक्रमाला. तिथं परत मुख्यमंत्र्यांना मी ते जे मुख्य सचिवांच्या समितीचे जे मिनिट्स आहेत ते दाखवले आणि त्यांना सांगितलं की हे बहुतेक ॲक्सेप्टेबल आहे आम्हाला, पण 1-2 ठिकाणी आपल्याला त्या करेक्शन्स करावे लागतील. आणि विशेष करून ह्या गूळ किंवा खांडसारीच्या संदर्भात हे लोक कपॅसिटी नाही त्यांना, काही दराने ऊस घेतात, 3-3 हजार टन ऊस एका दिवसात गाळतात. नाव खांडसारीचं, बाकीचं टॅक्सेशन, बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून त्याच्यामध्ये जी शिफारस करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून, त्याच्यामध्ये आपण या गूळ किंवा खांडसारी या विषयाला आपण जास्तीत जास्त 100 टनाचीच परवानगी त्या ठिकाणी देऊया. आणि पर्यावरणाच्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी पूर्तता केल्याशिवाय त्यांनी जर ही खांडसारी किंवा गूळ उत्पादक जर तो त्या ठिकाणी चालवला तर त्याच्यावर सरकार कायदेशीर ॲक्शन घेईल असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं साहेब आता तुम्ही ठीक आहे. ते म्हटले
कॅबिनेटमध्ये जायला लागेल. मी रिक्वेस्ट केली त्यांनी. त्याच्यामध्ये आपला एक मुद्दा होता की या राज्याने एवढे टना मागे दिले, त्या राज्याने एवढे टना मागे दिले, महाराष्ट्र राज्याने सुद्धा 500 रुपये टना मागे द्यावेत अशी जी आपण सूचना केली होती त्या मीटिंगमध्ये. त्याला मुख्य सचिवांच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्या चर्चेमध्ये फायनान्शियल बर्डन असल्यामुळं मंत्रिमंडळाच्या समोर जावंच लागेल असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. पण माझी जी धारणा आहे ती अशी आहे की बहुतेक राज्य सरकार आपल्याला आपली जरी किती मागणी असली तरी प्रति टन काही पैसे देतील का नाही देतील याच्याबद्दल मला खात्री वाटत नाही. त्यामुळं मॅक्झिमम काय होऊ शकतं, इथल्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यावर निर्णय होऊ शकतो. मग त्याच्यानंतर दिल्लीला शिष्टमंडळ घेऊन जायचं, तिथल्या पॉलिसीवर निर्णय होऊ शकतो आणि त्याच्यामधून मग MSPला आणि FRPला एकमेकाशी लिंक करण्याचा जो प्रश्न आहे. इथेनॉल केंद्र सरकारने काढायला सांगितलं, प्लांट स्कीम जाहीर केली, कारखान्यांनी कर्ज काढले, प्लांट उभे केले, OMCsनी कमिटमेंट दिली की आम्ही दरवर्षी एवढं करू. पण गेल्या वर्षीचा अभ्यास जर पाहिला तर ह्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी जेवढं इथेनॉल खरेदी केलं गेल्या वर्षी त्याच्यामध्ये 100% पैकी फक्त 28% इथेनॉल हे ऊसापासून बनलेल्या इथेनॉलचंच त्यांनी खरेदी केले. जे मोस्ट पॉवरफुल लॉबी आहे नॉर्थमध्ये त्यांच्याकडून हे इथेनॉल खरेदी केलं गेलं. त्यामुळं आपली इन्व्हेस्टमेंट झाली, व्याज चालू आहे. त्याच्यानंतर मग ते स्टॉक पडून आहे. इथेनॉलच्या गाड्या गेल्या तर 8-8 दिवस 15-15 दिवस खाली होत नाही. आपल्याला लवकर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. आणि हा जो पॉलिसी शिफ्ट जो आहे, आपण ज्याला पॉलिसी शिफ्ट म्हणूया, तर हे पॉलिसी शिफ्टमुळे आज इथेनॉलमुळे सुद्धा जे आता युद्ध चाललं आहे, ऑइल कमी आहे, पण हे सगळं होत असताना आपल्याला इथेनॉलला जास्त प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आपला प्रयत्न तो आहे की इथेनॉलला जास्तीत जास्त प्रोत्साहन त्याच्यामध्ये कसं दिलं जाईल. आता दुसरा एक जो मुद्दा आपण सतत उपस्थित करतो की FRP ठरवताना रिकव्हरी करंट इयरची धरायची का मागच्या वर्षाची धरायची, तर त्याच्यावर सुद्धा डिस्कशन सुरू आहे. आपलं मत काय मला माहिती नाही, पण आपलं त्याच्यामधलं मत बनवलं पाहिजे आपण. माझं मत असं आहे की त्या वर्षाची रिकव्हरी धरली तर जास्त चांगलं राहील. हे माझं व्यक्तिगत मत आहे. तुमचं मत कदाचित वेगळं असू शकतं. सगळ्यांचं हेच मत आहे ना. हां, मग तशी हां विरोध नाही. असं आहे की अहो पृथ्वीराजजी, असं आहे इथं आपण चर्चा करायला बसलोय, बाजूने किंवा विरोधी असं मतदान नाही आपलं इथं. आपण ठीक आहे ना. म्हणून मी सांगितलं, म्हणून मी सांगितलं की हे माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं सगळ्यांचं मत हे आहे असं मी अजूनही समजत नाही, जरी सगळे म्हटलेले असले तरी. त्यामुळं त्याचा निर्णय जो काय नंतर करायचा तो आपण त्याच्यामध्ये करूया. आता या पुढच्या काळामध्ये साखर कारखान्यांना कपॅसिटी ॲडिशनसाठी परवानगी देऊ नये अशी एक शिफारस त्या सचिव समितीच्याकडून त्या ठिकाणी झालेली आहे. आता H&T कमिशन या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. कर्मचाऱ्यांच्या बरोबर आपण आपल्या राज्यामध्ये साखर संघातून करार करतो. मग कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता असेल, तोडणी वाहतूकदारांचं कमिशन असेल, सगळं असेल, हे आपण सगळं करतो. आणि मग त्याच्यामधून ह्या सगळ्या अडचणी उभ्या राहतात त्या करतो. उद्या परत माननीय मुख्यमंत्री पुण्यामध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहे. मी पण त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित असल्यामुळे जाणार आहे.
पुन्हा एकदा उद्या मी त्यांच्याशी बोलतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना वेगळी वेळ पण मी मागितलेली आहे याच विषयावर चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून. बहुतेक मंगळवारी बुधवारी वेळ देतो असं ते मला म्हणालेले आहेत, पण ते माझं पर्सनल अपॉइंटमेंट आहे. संघाची किंवा अधिकाऱ्यांची किंवा आपली याची जर करायचं असेल तर त्याचा एक विषय आपण त्या ठिकाणी करू. कोजेनच्या संदर्भात सुद्धा सरकारनेच प्रोत्साहन दिलं आणि आपण कोजेनचे प्रोजेक्ट केले आणि कोजेनचे प्रोजेक्ट केल्यामुळे आता जे दर आपल्याला जो मिळतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वी अजितदादा असताना त्यांनी काही आपल्याला इन्सेंटिव्ह कोजेनमध्ये सुद्धा दिला होता. फॅक्टरीमध्ये वापरणाऱ्या पाण्याचे दरसुद्धा हे खूप जास्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही सवलत देता येते का याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपला आग्रह त्याच्यामध्ये आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. प्रयत्न तर आपण सगळेच करतो. पवारसाहेब होते, पवारसाहेब सगळ्या देशाचं इंडस्ट्रीचं नेतृत्व करत होते, आपल्याला वेळोवेळी ताकद देत होते, मदत करत होते, निर्णय घेत होते. आज त्यांच्या मोबिलिटीमुळं थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना. साहेबांच्या नंतर ज्यावेळेला आम्ही सगळे राज्यात काम करायला लागलो तर अजितदादा याच्यावर सगळ्या गोष्टीत पुढाकार घेत होते. आज अजितदादा नाही आहेत, दुर्दैवाने नाही आहेत आणि आता आपण सगळेच एक अनाथ झाल्यासारखं झालेलं आहे. पण तरीसुद्धा जेवढी थोडी फार शक्ती आमच्यामध्ये आहे त्यावेळेला आमचा वैयक्तिक याच्यामध्ये काही फायदा नाही. आम्ही फक्त इंडस्ट्रीसाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांच्यासाठीच हे सगळं काम आपण करतो आहे आणि त्याच दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करतो आहे. बाकीच्या कॅन कंट्रोल ऑर्डरमधले जे अमेंडमेंट आहे त्याचा हा जो ड्राफ्ट आहे त्याच्यावर तुम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामुळे तो फायनल ड्राफ्ट ज्यावेळेला होईल त्यावेळेला तो एकदा बघून आपण ते केंद्र सरकारकडे वेळेत पाठवणं गरजेचं आहे. नाईकनवरजी 30 तारखेच्या आत आपल्या सगळ्या सूचना कारखान्यांनी सुद्धा थेट सूचना फक्त संघाने केलेल्या आणि कारखान्याने केलेल्या सूचना ह्या कॉन्ट्रॅडिक्टरी असता कामा नये तेवढी काळजी आपण घ्या. नाही तर मग एक कारखाना म्हणणार की करंट इयरची रिकव्हरी धरा, पृथ्वीराजजी म्हणणार नहीं मागच्या वर्षाची धरा. आपके बीच में एक मत नहीं, हम क्या करेंगे. उनको तो बहुत आसान है दिल्ली वालों को ये सब करने के लिए. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहू. सहकारी चळवळ आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या खाजगी कारखान्यांना सुद्धा याच अडचणी आहेत. याच्यापेक्षा काही अडचणी म्हणजे वेगळी परिस्थिती त्यांची पण नाही आहे. तर मला असं वाटतं की हे मी जे मांडायचा प्रयत्न केला परत एकदा आश्वासन जे आम्ही सगळे आपण माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून लवकरात लवकर याचा निर्णय कसा होईल. आणि हां, तो बँकेचा एक विषय राहिला की आता ज्यांचे बॅलन्स शीट बिघडलेले आहेत आपण रिपे करू शकलेलं नाही. त्यामुळे फ्रेश लोनसाठी ज्यावेळेला आपण आता इलिजिबलच होणार नाही त्यावेळेला ते लोन रिकन्स्ट्रक्शनच्या संदर्भात पूर्वी जशी केंद्र सरकारने सेफासू वगैरे त्याच्यासारखी जी स्कीम आणली होती तशी स्कीम केंद्र सरकारने आणावी किंवा राज्य सरकारने आणावी. कारण ही इंडस्ट्री राज्य सरकारला 8,000 कोटी रुपयाचा महसूल देणारी इंडस्ट्री आहे. त्यांना तुम्ही मदत केली नाही तर मी एवढंही बोललो आपण डाऊसला जातो, करार करतो, इंडस्ट्री येते, त्याला जमिनी देतो, पाणी देतो, सगळं देतो आणि ही उभी राहिलेली इंडस्ट्री आहे. ही मोडत असताना आपण सायलेन्स कसा काय ठेवू शकतो त्या ठिकाणी. आणि म्हणून हे माझ्या मते त्यांनी गांभीर्याने घेतलं असावं. प्रयत्न करू. तुम्ही मला बोलावलं, माझं ऐकलं, थोडं कमी जास्त झालं असेल माफ करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.